गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आणि फर्स्ट ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललोय आमच्या गावाला आणि बघू शकता इथं हे बसले, तिथे आमचे भाऊ आहेत आणि पुढे आई आहेत. बाबू बसलाय, बाबा ड्रायव्हिंग करतायत. मध्ये जर आम्ही थांबलो तर तुम्हाला पुढचं दाखवू, नाही तर भेटू डायरेक्ट खामगावला गेल्यावर. दुसरी पण दे ना. तर आता भाऊ गेलेत पाणी आणायला. एक बॉटल आणली, आता दुसरी बॉटल आणायला गेलेत. आले दुसरी दोन. तर काय बोलायचं तुम्हाला, काय बोलू शकता? काहीच नाही बाबा तुम्ही काय बोलू शकता? काही नाही बोलू शकत. मी पहिल्यांदा बघितलं असं काहीतरी की रोडवरती काहीतरी इनोव्हेटिव्ह पब्लिक साठी केलेलं आहे आणि खरंच चांगलं वाटतं. आता आम्ही लोणावळ्याला पोहोचलो आणि लोणावळ्याला पोहोचल्यावरतीच आम्हाला भेटला आयशा विला. तर बोललो जरासं फिरून येऊ दे, बघू दे कसं आहे. तर ही आहे ती कार, बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही थांबलो इथे आणि हा दरवाजा का नाही उघडत आहे बाबा? थांब आता उघड. इथं जरासं नाश्ता करायला थांबलोय, वडापाव चहा वगैरे. इकडे बघू शकता. बाबू आता थोडासा नाश्ता वगैरे करतो, नंतर आम्ही पुढे जाऊ. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आमचा. हे बघा असं काय इथे आम्ही नाश्ता केला, वडापाव वगैरेच काढले, म्हणजे घरून पण आणलेला आम्ही थोडासा नाश्ता वगैरे. पण ठीक आहे, ही आमची गाडी. आता आम्ही चाललो. चाललो आम्ही गावाला. आता भेटू तुम्हाला पुढच्या क्लिप मध्ये. चलो चालू आहे, आम्हाला दाखवते तुम्हाला. हे बघा, हे पोच बघा, पोच बघा. नाही, तोंडात चॉकलेट आहे. थांबलोत आम्ही ज्यूस प्यायला. मध्ये आम्ही 2-3 वेळा थांबलो असेल, पण ब्लॉग बनवायचीच विसरले. हे बघा, तर असं काय उसाचा ज्यूस पितो आता. इथं भाऊ, इथं गाडी आणि इथं बाबूला काहीतरी खाऊ आणायला गेलं तर. प्यायला या. स्टार्ट. रस प्यायला या म्हणून आता आम्ही आलोय रस प्यायला. म्हणून असं रस काढतोय. या तुम्ही पण या, ज्यूस प्या. 15 रुपये हा, 20 रुपये फुल. तर इथं बघू शकता. थँक्यू. आमचा भाऊ, बाबा बघा आमचं डायरेक्ट झोपले. नाही 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 नाही, अजून काय नाही. नको 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 नको.
आता आम्ही घेतलंय परत एकदा त्याला मी break. 20 रुपये दिले, 5 रुपये डाळ गेली आणि मला 25 रुपये वापस दिले. वाव गाईज 20 रुपये त्याला दिले मी. हा 5 रुपये ही घेतली त्याने मला 25 रुपये हातात टेकवले. मी आलो गप्प घेऊन. तर आता औरंगाबादला आम्ही आलोय आणि इथं बघा खाना काय चाललाय. जेवायचं नाही आम्हाला, फक्त हे पाहिजे बाहेरचा. 20 रुपयाचं नाही. आणि आमचे ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. तर आता परत भेटू पुढे गेल्यावरती. तर चलो एकदा आम्ही ब्रेक घेतलाय परत. बघा आई इथं गाडी उभी आहे आमची पाठी. आणि हे बघू शकता. अरे आता झोपलेलं, आता उठले लगेच. आणि अजून एक दाखवत आहे तिकडे बघा. असं मध्ये मध्ये आम्ही ब्रेक घेतो. आता भेटू परत इथून निघल्यावरती थेट. पुढे जर ब्रेक घेतला, पुढे काय ऍक्टिव्हिटी केली तर आम्ही तुम्हाला दाखवू, नाहीतर आम्ही डायरेक्ट भेटू तुम्हाला कारखेडला पोहोचल्यावरती. ओके. म्हणजे किती तासाचा, 8-9 तासाचा प्रवास करून तुम्हाला कसं वाटतंय? सगळं तर 9 तास झालेलं आहे. हा. तर मला असं वाटतं अजून 3-4 तास जातील. आणि या प्रवासमुळे माझं असं सकाळी उठल्यापासून माझं डोकं एवढं दुखतंय ते मी कोणाला सांगू शकत नाही. ओके. कारण काही गावी जायची जी खुशी आहे ती म्हणजे दुःखामध्ये पण आपण हे करू शकत नाही. ओके ओके. तर आता तुम्ही काही गाणी लावता का? येस. बघा हा पूर्ण असा ट्रॅफिक लागलेला होता. आम्ही एकदम एंडिंगला होतो तरी आम्ही यू टर्न घेऊन रिटर्न गेलो. तर बोलो आम्ही या रस्त्याच्या साईडने जाऊ. पण तिथून पण ते ट्रॅफिक हवालदार होते तर सगळ्यांना म्हणजे रिटर्न पाठवत होते. तो बोलतो तिथून नाही जाऊ शकत. आणि ॲम्ब्युलन्स आले, फायर ब्रिगेडची गाडी आली. काहीतरी झालंय पुढे, तर माहित नाही काय झालंय. पण बघा आता आम्ही पुन्हा आम्ही जेव्हा लास्टला आलतो ज्या साईडने एकदम एंडिंगला होतो, आम्ही वापस आलो त्याच एंडिंगला चाललो त्याच रस्त्याने. आता बघू तुम्हाला पुढे काय दिसलं तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तर चलो. तर बघा आता आम्ही थांबलो इथे चहा प्यायसाठी. आता वाजत 7, 7:30, 8 वाजले. मी काही चहा पिणार नाही, मी चहा पित नाही जास्त. तर भाऊ हे आई बाबा वगैरे उचलले तिथे बाबा आहेत, आई. मी नाही चहा वगैरे पित जास्त. आणि इथं बाबा माझ्याजवळ बसला. त्याला काय झालं काय माहिती, 2-3 वेळा त्याने उलट्याच केल्या. त्याला गाडी नाही लागत पण 2-3 वेळा त्याने उलट्याच केल्या. असं काय बसलंय तो मोबाईलवरती. कपडे चेंज केले त्याचे. आता आम्हाला 11-12 वाजतील वाटतं. पोचलेलो आहेत गावाला. आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि मी तेव्हा व्हिडिओ काढायची विसरली. आणि जेवल्यानंतर बघा आम्ही काय खातो. आणि बाबा मला सांगतायत की मला व्हिडिओमध्ये घे, पण मी घेत नाही व्हिडिओमध्ये. आणि आमच्या आई पण सांगतायत की मला घे घे घे, पण मी घेतच नाहीये. आणि हे बघा कसे बसले. आम्ही येत पण नाही, आम्ही येण्यासाठी इच्छुक नाही आहोत. पण बाबा दिसतायत. कारण मटण दाखवायचं होतं आणि मटण या व्यक्तीने दाखवलेलं नाहीये. हा, तर ती माझ्या ऑब्जेक्शन आहे. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मध्ये मला दाखवण्याचं काहीच शौक नाही. ओके, ती चुकी झाली. आल्यावरती आम्ही जेवलो मस्त छानपैकी. आम्हाला गरम गरम जेवण दिलं करून मस्त. पण मी व्हिडिओ काढायची विसरली. तर आता आम्ही आता ऊस खातो आणि नंतर तुम्हाला पुढे भेटतो. काय झालं तर पुढे भेटतो, नाही तर डायरेक्ट उद्या सकाळी. चलो. आता त्या रस्त्याने जाऊ, तिकडं त्या रस्त्याने जाऊ.
तर फायनली आता आम्ही आलोय वडीला आणि असं काही घर आहे, अंदाज दिसतोय पण घर एक नंबर आहे एकदम. एवढं भारी घर आहे ना. आणि मला सांगू, मी सिरियसली सांगते, मी कधी पण म्हणजे कधी पण नाही, मी एकदाच आले गावाला, गेल्या वर्षी आलती, पण मला वडीला एवढं छान वाटतो ना, एवढं छान, मला इथंच लय करमतो. फायनली आम्ही आलो आणि हे बघा, हे असं काय व्ह्यू आहे बाहेरचा, मी तुम्हाला दाखवीन थोड्या वेळेला. बघू, हे इथं असं ठीक आहे, एवढं नाही दाखवू शकत, पण बाहेरचं वगैरे सगळं दाखवेन. आणि तिकडे बघा, आई ते आजी आहेत आणि बाबू बघा डायरेक्ट रस्त्यावरती गेलता. आणि हे कुठं गेलता? ठीक आहे, आता बघू पुढे काय जर ऍक्टिव्हिटी झाली नंतर तर मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. आणि तुम्ही बघितलं असेल, मी सकाळी ब्लॉग काढला नांदुऱ्याचा, म्हणजे आंघोळ वगैरे करून रेडी झालेली. मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघलो, तो ब्लॉग काढायचा मी विसरले, कारण की म्हणजे चार्जिंग नव्हती मोबाईलमध्ये आणि बाबू पण लई चिडचिड करत होता, त्याच्यामुळे मोबाईल हातातच नाही घेतला तिथून निघताना.